नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इंदुना अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट बघत आहोत, जो MCQ सिरीज स्टार्ट केली आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर या पोस्टसाठी. ओके, त्याचा आपण टॉपिक सुरू केलेला होता, तो असणार आहे न्यूट्रिशन अँड इम्युनलायझेशन. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, रिकेट्स ऑकर्स ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ व्हॉट. तर इथे ऑप्शन ए आहे व्हायटमिन ए, व्हायटमिन सी, व्हायटमिन डी अँड व्हायटमिन के. याचं करेक्ट आन्सर असणार आहे व्हायटमिन डी. ओके, ए च्या डेफिशियन्सीमुळे होणारे नाईट ब्लाइंडनेस, व्हायटमिन सी च्या डेफिशियन्सीमुळे होतो स्कर्वी, व्हायटमिन के च्या डेफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होणार आहे हा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. क्वेश्चन नंबर 22, नाईट ब्लाइंडनेस इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ व्हायटमिन ए, व्हायटमिन बी, व्हायटमिन सी अँड व्हायटमिन डी. याचा करेक्ट आन्सर बघा काय आहे. आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं होतं कोणत्या व्हायटमिनच्या डेफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होणार आहे. तर इथे करेक्ट आन्सर आहे व्हायटमिन ए. ओके, बीच्या याच्यामध्ये बघा बी1च्या डेफिशियन्सीमुळे होणारे बेरी 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 बेरी. जर हे ऑप्शन चुकीचे आहेत तर तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे की त्यांचे राईट आन्सर्स काय आहेत हे पण तुम्ही स्टडी करून घ्या, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होईल. व्हायटमिन सीच्या याच्यामुळे स्कर्वी, व्हायटमिन डी मुळे रिकेट्स. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23, विच न्यूट्रिएंट इज कॉल्ड प्रोटेक्टिव्ह फूड. म्हणजे प्रोटेक्शन देणारे आपल्या बॉडीला, त्याला म्हटलं जातं प्रोटेक्टिव्ह फूड. याच्यामध्ये कोणतं न्यूट्रिएंट आहे असं? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हायटमिन्स अँड फॅट्स. याचं करेक्ट आन्सर बघा काय. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? द आन्सर इज व्हायटमिन्स अँड मिनरल्स. यांना कसं म्हटलं जातं? प्रोटेक्टिव्ह फूड. का बरं? कारण की आपल्या बॉडीमध्ये ज्या इम्पॉर्टंट रिॲक्शन्स कंडक्ट केल्या जातात किंवा प्रोसेसेस आहेत त्याच्यासाठी हे व्हायटमिन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहे. जरी हे व्हायटमिन्स आणि मिनरल्स कमी क्वांटिटीज मध्ये बॉडीमध्ये लागतात तरी सुद्धा यांच्याशिवाय काही रिॲक्शन्स, काही प्रोसेसेस कम्प्लीट होत नाहीत, म्हणून यांना म्हटलं जातं प्रोटेक्टिव्ह फूड. त्याच याच्यात बघितलं कार्बोहायड्रेट्स हे कसे ठरले जातात आपल्या बॉडीसाठी? दे आर द एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्स. प्रोटीन्स बघितले तर ते कसे आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आ बॉडी, किंवा त्यांना काय मसल्स बिल्डिंग साठी हे इम्पॉर्टंट असणार आहे. फॅट्स पण आपल्या बॉडीमध्ये हे एनर्जीचा सोर्स ऍक्ट करतात, पण दे आर ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जी. पहिलं हे नेहमी कार्बोहायड्रेट यूज केलं जातं आपल्या बॉडीमध्ये, आणि जे एक्सेस ऑफ ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होणार आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये होतं? ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. ज्यावेळेस बॉडी स्टार्वेशन वरती असते किंवा खूप टाइम पर्यंत ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये एंटर नाही होत, त्यावेळेस या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन केलं जातं इंटू द ग्लुकोज, आणि परत ते ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी युटिलाइज केलं जाणार बॉडीने. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॉडी बिल्डिंग फूड. तर आता आपण आताच जस्ट मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की हा याचा इम्पॉर्टंट कोणता आहे. इथे तुम्हाला तो आपल्याला न्यूट्रिएंट नाही सांगायचा, पण त्याचा सोर्स सांगायचा आहे. राईस, दाल, शुगर, ऑइल. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इथे आहे आन्सर दाल. कारण की दाल मध्ये काय असणार आहे? प्रोटीन्स जास्त असतात, सिरियल्स मध्ये जास्त प्रोटीन्स असतात, आणि ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे? बिल्डिंग बॉडी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question number 25. Which of the following is an energy giving food? Rice, egg, milk, spinach. Question number 25. एनर्जी साठी आपण कुठला बघितला होता? कोणता न्यूट्रिएंट आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स. आपल्या बॉडीमध्ये हे कोणत्या फूड मधून आपल्याला ऍज अ कार्बोहायड्रेट सोर्स मिळणार आहे बघा. राईस, एग, मिल्क, स्पिनॅच. इथं करेक्ट आन्सर आहे राईस. राईस इज अ कार्बोहायड्रेट सोर्स. म्हणून जे जिम करतात किंवा त्यांना बॉडी बिल्डिंग करायची आहे त्यांना सांगितलं जातं राईस ही कमी इंटेक करायचे, कारण की त्याच्यामध्ये काय असतात? कार्ब्स असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 26. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आर रिच इन. कोणता रिच सोर्स आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मध्ये? आयर्न, फॅट, शुगर, स्टार्च. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? तर इथे बघा, आयर्न जे असतात
ते कसं असणार आहे, जास्त सोर्स असणार आहे, एक इम्पॉर्टंट सोर्स आहे ऑफ ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. शुगर नसणारे स्टार्चेस, स्टार्च कशामध्ये सर्वात जास्त असतात, पोटॅटोज किंवा जे असे स्टोरेज फॉर्म जे ट्युबर्स असतात त्यांच्यामध्ये असणारे स्टार्च. फॅट्स, नो फॅट्स. ओके, आयन इज द करेक्ट आन्सर. Now question number 27. मिल्क इज गुड सोर्स ऑफ. मिल्क मध्ये सर्वात जास्त काय प्रेझेंट असतं, आयर्न, कॅल्शियम, व्हायटमिन सी आणि आयोडीन. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? तर इथे बघा करेक्ट आन्सर असणार आहे कॅल्शियम. जे मिल्क असतं त्याच्यामध्ये आयर्न सोर्स हा कसा असतो, कमी प्रमाणात असतो किंवा कधी नसतोच तो. ओके, व्हायटमिन सी पण नसणार आहे. व्हायटमिन सी कोणत्या फ्रुट्स मध्ये असतो, सिट्रस फ्रुट्स मध्ये असणार आहे. आयोडीन पण प्रेझेंट नसतं. ओके, now which index is used to measure malnutrition in children's? चिल्ड्रन्स मध्ये malnutrition हे मोजण्यासाठी कोणतं इंडेक्स वापरलं जातं, BMI, weight for age, height for age आणि all of the above. What is the correct answer? BMI तुम्ही ऐकून असाल. वेट फॉर एज म्हणजे एका एजला त्या व्यक्तीचं किती वेट असायला पाहिजे, किती वजन असायला पाहिजे, हे कशामध्ये बघितलं जातं तुम्ही, ज्यावेळेस म्हणता की एखाद्या व्यक्तीचा एज आहे पण त्याचं वेट तेवढं नाही, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, वास्टिंग. आणि ते जर एखाद्या व्यक्तीची हाईट त्याच्या वयानुसार, त्याच्या एज नुसार ही जर कशी असेल, कमी असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, स्टंटिंग. या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की या पुढील प्रश्न आपण याच्यावरती बघणार आहोत. जर वेट कमी असेल, डब्ल्यू फॉर वेट, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, वास्टिंग. आणि जर हाईट कमी असेल त्याच्या वयानुसार, एज नुसार, त्याला काय म्हटलं जातं, स्टंटिंग. ओके, या केसमध्ये ऑल ऑफ द अबाव इज द करेक्ट आन्सर. या सर्व इंडेक्सेस बघितले जातात. नाउ क्वेश्चन नंबर 29. मिड डे मील प्रोग्राम इज फॉर. मिड डे मील प्रोग्राम हा कशासाठी असेल, काही शाळांमध्ये हा प्रोग्राम रन केला जातो आणि तुम्हाला माहिती आहे कशासाठी, कोणासाठी असणार आहे, तर बघा, प्रेग्नेंट वुमेन, स्कूल चिल्ड्रन्स, ओल्ड पीपल आणि वर्कर्स. करेक्ट आन्सर काय असणार आहे इथे क्वेश्चन नंबर 29 चा, तर इथे आन्सर आहे स्कूल चिल्ड्रन्स. शाळेतल्या मुलांना ऍटलीस्ट एक टाइमचं पौष्टिक आहार किंवा अन्न तुम्हाला ते त्यांना मिळालं पाहिजे म्हणून हा प्रोग्राम स्टार्ट केला होता. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की कोणत्या इयर मध्ये हा प्रोग्राम सुरू झालाय. ओके, प्रेग्नेंट वुमेन साठी नाही, ओल्ड लोकांसाठी पण नाही, आणि नॉट फॉर वर्कर्स. क्वेश्चन नंबर 30. आयोनाइज्ड सॉल्ट इज यूज्ड टू अॅनिमिया, गॉइटर, डायबिटीज, ओबेसिटी. इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे, क्वेश्चन नंबर 30 बघा, इथे करेक्ट आन्सर आहे गॉइटर. ओके, गॉइटर साठी आयोडीनचा सोर्स इनफ असायला पाहिजे. हे जे आपण फोर्टिफिकेशन बघतो, फोर्टिफिकेशन ऑफ सॉल्ट म्हणजेच काय, त्या सॉल्ट मध्ये एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्स ऍड केले जातात, म्हणजेच तिथे आयोडीन ऍड केले, जेणेकरून जो हा गॉइटरचा प्रॉब्लेम आहे तो कसा करायचा आहे, कमी करायचा, म्हणून फोर्टिफिकेशन केलं ऑफ सॉल्ट फॉर आयोडीन टू प्रिव्हेंट गॉइटर. So question number 31. Which anthropometric measurement is most sensitive indicator of acute malnutrition? आपण हळूहळू कसं डिफिकल्ट क्वेश्चन्स कडे जात आहोत. आपण सुरुवातीचे बेसिक क्वेश्चन्स बघितले, आता थोडे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे. तर या क्वेश्चन मध्ये तेच तुम्हाला नॉलेज यूज करून कसं एकदम सोप्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला आताच एक काय प्रॅक्टिस सुरू करायची. ओके, अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट इज मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर ऑफ ॲक्यूट मालन्यूट्रिशन. इथे बघा ऑप्शन्स काय आहेत, हाईट फॉर एज, वेट फॉर एज, वेट फॉर हाईट आणि मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. ओके, बघा इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. याचं एकदा डिस्क्रिप्शन बघा, यालाच काय म्हटलं जातं, MUAC, मोस्ट सेन्सिटिव्ह अँड क्विक इंडिकेटर ऑफ ॲक्यूट मालन्यूट्रिशन. आणि याच्यामध्ये बघितलं गेलंय, जर MUAC जर 11.5 सेंटीमीटर इंडिकेट्स सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन, जर 11.5 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन.
ओके. हाईट फॉर एजला काय म्हटलं जातं? स्टंटिंग. वेट फॉर एज जर कमी असेल तर त्याला म्हटलं जातं वास्टिंग. आणि इथे बेस्ट फील्ड इंडिकेटर्स ऑफ अक्यूट माल न्यूट्रिशन. ओके. पुढील क्वेश्चन बघा. Kwashiorkor is mainly categorized by severe wasting, edema, dehydration and severe anemia. ओके. इथे बघा, सिव्हिअर वास्टिंग म्हणजे माहिती खूप कमी वेट असणं. इडिमा म्हणजे काय? सूज बॉडीच्या हातामध्ये, गुडघ्यांमध्ये किंवा पायाच्या फीट्स मध्ये काय होणार आहे? इथे सूज येणार आहे आणि त्याच्यामध्ये फ्लुइड अक्युम्युलेशन असतं. डिहायड्रेशन म्हणजे बॉडीमधून एक्सेस ऑफ वॉटर बाहेर पडणं किंवा पाणीच तेवढा इनफ क्वांटिटीमध्ये प्रेझेंट नसतं, त्याला म्हटलं जातं डिहायड्रेशन. सिव्हिअर अॅनिमिया म्हणजे जेवढं आपलं आरबीसीज पाहिजे, तुमचं हिमोग्लोबिन पाहिजे तेवढं ते इनफ याच्यामध्ये नसणं, दॅट इज सिव्हिअर अॅनिमिया. तर मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, वॉशकर हे कशाच्या रिलेटेड आहे? प्रोटीनच्या रिलेटेड आहे. प्रोटीन. तर या केसमध्ये ज्यावेळेस सिव्हिअर किंवा मेनली वॉशकर असतात त्यावेळेस प्रोटीनची डेफिशियन्सी बॉडीमधून खूप कमी होते आणि त्या केसमध्ये काय होणार आहे? इडिमा, दॅट इज सूज. आणि ती कुठे कॉज होते? फीट्स मध्ये, फेस वरती पण ही सूज असू शकते. डेफिशियंटली मेनली सीन इन चिल्ड्रन. प्रोटीन डेफिशियन्सी आहे त्या केसमध्ये इडिमा होऊ शकतो. कुठे? लेग्स आणि फेस वरती. ओके. सिव्हिअर वॉस्टिंग कशामध्ये होणार आहे? मॅरास्मस. ओके. त्याच्यामध्ये काय होणार आहे? प्रोटीनची पण डेफिशियन्सी आणि एनर्जी पण कमी असणार. मग हे कोणामध्ये असणार आहे? त्या मुलांमध्ये ज्यांचं त्यांच्या वयानुसार एज कसं, वेट कसं असणार आहे? खूप कमी असणार आहे. ओके. इडिमा तुम्हाला माहिती वॉशकरची साइन आहे. सिव्हिअर अॅनिमिया मे नॉट बी ॲज अ मेन फीचर. नाउ क्वेश्चन नंबर 33. आता मॅरेस्मस तुम्हाला कळालंय काय? इज कॉज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ व्हॉट? आता मागच्याच याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला याचं आन्सर सांगितलंय, तर तुम्ही ते व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला इथे आन्सर कळून जाईल. प्रोटीन ओनली, फॅट ओनली, प्रोटीन अँड कॅलरीज आणि व्हायटमिन्स ओनली. टेल मी द करेक्ट आन्सर. तर इथे बघा, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. मी काय म्हटलं होतं? प्रोटीन आणि एनर्जी, दॅट इज कॅलरीज, या दोन्हींच्या डेफिशियन्सीने काय होणार आहे? मॅरेस्मस होतो. हा एक्सप्लेनेशन तुम्ही रीड करू शकता. डेफिशियन्सी ऑफ बोथ प्रोटीन अँड टोटल कॅलरीज. कॅलरीज म्हणजे जेवढी एनर्जी आपल्या बॉडीला काम करण्यासाठी लागते तेवढी इनफ एनर्जी यांच्यामध्ये नसते, कारण की यांचं कसं असतं? वेट खूपच जास्त कमी असतं. ओके. क्वेश्चन नंबर 34. बॉडी मास इंडेक्स ही इज कॅल्क्युलेटेड बाय कोणता फॉर्म्युला इथे करेक्ट आहे हे तुम्हाला सांगायचंय. वेट अपॉन हाईट, वेट अपॉन हाईट स्क्वेअर, वेट अपॉन हाईट अपॉन वेट आणि हाईट स्क्वेअर अपॉन वेट. व्हॉट इज द करेक्ट फॉर्म्युला? तर इथे बघा, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज वेट अपॉन हाईट स्क्वेअर. आणि याच्यामुळेच आपण बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करू शकतो. करेक्ट फॉर्म्युला. Weight upon height square. Now question number 35. According to World Health Organization, BMI less than 18.5 indicates. जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं एक स्टँडर्ड आहे ऑफ बीएमआय, त्याच्यानुसार सांगा जर वेट कसं असेल, बीएमआय जर कमी असेल 18.5 पेक्षा, त्याला कसं काय इंटरप्रिट केलं जाऊ शकतं? नॉर्मल वेट, ओव्हरवेट, अंडरवेट आणि ओबॅसिटी. क्वेश्चन नंबर 35 रीड करा इथे तुम्ही आणि याचं करेक्ट आन्सर सांगा मला. जर 18.5 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हटलं जातं अंडरवेट. ओके. नॉर्मल वेट कसं, म्हणजे नॉर्मल वेट किंवा बीएमआय कसं म्हटलं जातं? 18.5 टू 24.9 ला. ओव्हरवेटच्या याच्यामध्ये बघा, जे अबाव 25 असेल त्याला म्हटलं जातं ओव्हरवेट. अंडरवेट कोणत्या केसमध्ये? जर 18.5 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हटलं जातं अंडरवेट. आणि ओबॅसिटी म्हणजे खूप जाडपणा, त्याला काय म्हटलं जातं? 30 पेक्षा जर ते जास्त असेल त्याचं बीएमआय, तर त्याला म्हटलं जातं ओबॅसिटी. ओके. क्वेश्चन नंबर 36. स्टंटिंग इन चिल्ड्रन्स इज मेजर्ड बाय. तुम्हाला स्टंटिंगचा अर्थ कळालाय? मी मागच्या याच्यामध्ये सांगितलंय स्टंटिंग म्हणजे काय? एज अँड हाईट. जर एखाद्या मुलाचं वय
एक ठराविक आहे आणि त्याला जेवढी हाईट पाहिजे त्याच्याहून जर कमी असेल त्याची हाईट तर त्याला म्हटलं जातं स्टंटिंग. आता स्टंटिंग इन चिल्ड्रन इज मेजर्ड बाय वेट फॉर एज, हाईट फॉर एज, वेट फॉर हाईट आणि BMI. इथं करेक्ट आन्सर बघा काय, क्वेश्चन नंबर 36 चं करेक्ट आन्सर आहे, ऑलरेडी बघा इथे लिहिलंय, हाईट फॉर एज. ओके, वेट फॉर एज साठी काय वास्टिंग, हाईट फॉर साठी आहे इंडिकेट स्टंटिंग. क्वेश्चन नंबर 37, वास्टिंग इन चिल्ड्रन. वास्टिंग म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, आता तेच तुम्हाला कॉन्सेप्ट काय करायचे, अप्लाय करायचे आहेत क्वेश्चन्स मध्ये आणि अशाच प्रकारे तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होते. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन स्टडी करता त्याच्यातले ऑप्शन जे करेक्ट आहे तर ते तुम्हाला समजूनच घ्यायचंय काय आहे, पण जे चुकीचे आहेत त्याचे करेक्ट आन्सर्स काय आहेत किंवा त्यालाही स्टडी करायचा इथे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ओके, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे 37चा, वेट फॉर एज. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. Underweight in children is measured by weight for age, height for age, weight for height आणि BMI. Question number 28. Underweight, that is weight for age. Question number 39. The midday meal program in India was started to. का स्टार्ट केला होता, तुम्ही बघितलं मिड डे मील कोणासाठी सुरू केला होता, स्कूल चिल्ड्रनसाठी, पण हा कशासाठी स्टार्ट केला होता इथे हा क्वेश्चन आहे. रिड्यूस स्कूल ड्रॉपआउट्स, इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल स्टेटस, इन्क्रीज स्कूल अटेंडन्स आणि ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 39 बघा इथे काय, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. हे सर्व ऑप्शन कसे आहेत, बरोबर आहेत. रिड्यूसेस स्कूल ड्रॉपआउट्स, जे मुलं शाळा सोडून जात होते ऍटलीस्ट त्यांना स्कूलमध्ये एक न्यूट्रिशन फूड मिळत असेल तर त्यांनी ते थांबू शकत होते. इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल स्टेटस, जेवढं मुलांचं एक न्यूट्रिशनल स्टेटस हवे, सगळे न्यूट्रिएंट्स त्यांच्यामध्ये असायला हवे, हा एक प्रोग्राम थ्रू त्यांना न्यूट्रिशनल एक फूड देणं एक इम्पॉर्टंट होतं, त्याच्यासाठी हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता. दुसरं एक आहे बघा, इन्क्रीज स्कूल अटेंडन्स, ऍटलीस्ट त्यांना शाळेत खायला मिळतंय म्हणून ते शाळेत जातील म्हणून हा प्रोग्राम स्टार्ट केला होता आणि हे सर्व त्याचे फीचर्स असतील. क्वेश्चन नंबर 39 बघितलाय. क्वेश्चन नंबर 40 बघा, ICDS प्रोग्राम मेनली फोकसेस ऑन. हा जो प्रोग्राम आहे तो कोणावरती फोकस करतो, ओल्ड एज न्यूट्रिशन, चाइल्ड अँड मदर न्यूट्रिशन, स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि वर्कर न्यूट्रिशन. क्वेश्चन नंबर 40 बघा, ICDS, that is child and mother nutrition. Option number B is the correct answer. Integrated child development services focuses on children under 6 years. 6 वर्षाच्या हून कमी आणि प्रेग्नेंट वुमेन अँड लॅक्टेटिंग मदर्स. व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यामधलं एक जरी ड्रॉप केलं तरी तुमचं आन्सर चुकू शकतं. तर तिथे असं येऊ शकतं की किती 5 वर्षाच्या पेक्षा कमी आहे, 10 वर्षापेक्षा कमी, आणि याच्यामध्ये कोण कोण आहे बघा, ज्या प्रेग्नेंट वुमेन आहेत त्या आणि ज्या लॅक्टेटिंग वुमेन आहेत त्या. ओके, या दोन्ही पण इन्क्लुडेड केले जातात इनटू ICDS प्रोग्राम. ओके, ठीक आहे. तर यापुढील आपण क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील किंवा अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता आणि आपण लवकरच सॅनिटरी इन्स्पेक्टर या कोर्ससाठी आपल्याला यासाठी आपण एक कोर्स लॉन्च करत आहोत. इच्छुक कॅन्डिडेट्सनी तुम्हाला जो नंबर दिला गेलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि या बॅचेस मध्ये एनरोल करू शकता. ठीक आहे, थँक्यू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.